Audio Jungle. नमस्कार. गेल्या 2 महिन्यापूर्वी नीरा नरसिंहपूर या ठिकाणी अक्षय गलांडे यांचं एक निधन झालेलं होतं. त्या ठिकाणी अनेक आरोप झालेले होते. त्यांच्याबरोबर जे काही 4-5 मुलं होती त्याबरोबर तो गेलेला होता. टेंभुर्णी या ठिकाणी त्याला सोडलं आणि पुढे अक्षयचं काय झालं हे आतापर्यंत कुठलाही आपल्याकडे धागाद्वारा मिळालेला नाही. पोलीस प्रशासन सुद्धा सध्या तपास चालू आहे अशा प्रकारचं बोललं जाते. पोलिसांकडून उत्तर मिळतंय. आता या ठिकाणी अक्षयची बहीण आहे. काय सांगाल, सध्या पोलीस प्रशासन तुम्हाला काय उत्तर देतंय आणि काय परिस्थिती आहे या केसची? मी जयश्री राहुल काळे बोलते. अक्षय लक्ष्मण गलांडे याची बहीण बोलते. आम्हाला मी त्याचं 4-5 पोरांबरोबर जी 14 तारखेला ते गेला तो माघारी आला नाही. ह्या मुलांनी आम्हाला काही कळून दिलं नाही. आम्ही जागा असताना सून ती असतर वाट बघत होतो आम्ही त्या मुलांची 2:30 वाजेपर्यंत, 2:30च्या पुढंच पाक. पण त्या पोरांनी आम्हाला सांगितलं नाही. आमच्या समोर उतरली ही केलं, पण तुमचा भाऊ नाही की आम्ही ती बाळू पेलाय की अक्षय असं तसं त्यांनी काहीच सांगितलं नाही आम्हाला अक्षय विषयी. तर मग परत आम्ही आलो घरी. परत बी आम्ही ही केलं, पण पोलीस पाटलाच्या ह्याच्यावर आलं होतं ती की त्याचं काही ते फोटो आले होते त्याचे तिथं काय झालेलं. मग फोटो आले तर पोलीस पाटलांनी आम्हाला सांगितलं नाही किंवा गावातल्या ग्रुपला सोडलं नाही पोलीस पाटलांनी. म्हणजे 15 तारखेला घटना घडली होती, 16 तारखेला काहीतरी पोलीस पाटलांच्या ग्रुपवर आलेलं होतं. 16 तारखेलाच त्यांच्या ग्रुपवर आलं होतं, पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही. आम्हाला चर्चाच आमच्या बरोबर केली नाही की केव्हा गावात कुणाला फोन करून त्यांनी विचारलं का नाही ही बी आम्हाला कल्पना नाही. मग आमच्या कानावर काहीच आलेलं नाही. तर आम्ही प्रयत्न केला, आता येत्याल मग येत्याल, पण आणखी पोलीस पाटील आमच्या दारात आला नाही की तुमचं काय झालंय आणि तुमचं कशामुळं काय असं. मग त्यांची मुलं आहेत म्हणून त्यांनी पाठीशी घातले हे आम्हाला वाटतंय, पूर्णपणे ठामपणे वाटतंय. पोलीस पाटील आता कुठं राहिलं? पोलीस पाटील आता पंढरपूरला राहिला असतात, म्हणजे नरसिंहपूर मध्ये नाहीच ते. मग नरसिंहपूर मध्ये ते म्हणतात आम्ही ओळखलं नाही. आज तुम्ही नरसिंहपूर मधले पोलीस पाटील आहे, मग पोलीस पाटील नरसिंहपूरचा न्याय करायला कुठं पाहिजे? नरसिंहपूर मध्येच पाहिजे ना. तर ही पोलीस पाटील असतो पंढरपूरला. मग पंढरपूरला ही करतात म्हटल्यावर ह्यांना माहिती नाही तर ह्यांनी गावातल्या ग्रुपला तरी सोडायचं ना, किंवा काहीतरी ग्रुपला सोडलं असतं, मग काहीतरी कळलं असतं, त्याचं आणलं असतं ना आम्ही. आम्हाला त्याचं शेवटचं तोंडही बघायला भेटलं असतं, काही गोष्टी झाल्या असत्या. आमच्या घरच्यांना सगळ्यांना म्हणजे तोंड तरी शेवटचं बघितलं असतं तर आम्हाला समाधान झालं असतं ना. त्याचे काही विधी करायला आले असते आम्हाला, अंत्यविधी ही काय त्याचं म्हणजे त्याचं काहीच झालं नाही का, तर ह्यांनी ना सांगितल्यामुळे झालं नाही. आज 27 तारीख आहे. तुम्ही आज सुद्धा पोलीस स्टेशनला गेला म्हणून समजलं, म्हणूनच आम्ही आलो तुमच्याकडे. आज पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं, काय उत्तर? आज 2 महिने झाले या प्रकरणाला. तर ते म्हणतात आमचा शोध चालूच आहे. मग आम्ही म्हणतोय काय का असं ना, गाडी असो किंवा काय असो आम्हाला ती तरी द्या, प्रूफ काय आहे ते आम्हाला न्याय तर भेटलाच पाहिजे आम्हाला. आमच्या मुलाचा एवढा मोठा जीव गेलाय, ह्यांच्या पोरांबरोबर गेलाय म्हटल्यावर ह्यांनी शोध दिलाच पाहिजे. आमच्या गावचे पोलीस पाटील अभय वांकर ह्यांचा मोबाईल चेक व्हावा का, तर ह्यांना ज्या वेळेसला कळलं मग ह्यांनी कुणाला पाठीशी घातलंय कुणाला पाठीशी घातलं नाही ही काय आम्हाला माहिती नाही. मग ह्यांचा पूर्ण मोबाईल चेक व्हावा. आता पोलीस प्रशासनाकडे काय तुमची आता विनंती राहणार आहे? 2 महिने झालेत आता या गोष्टीला. आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे पोलीस पाटलांनी हितपर्यंत ना आलेल्याचा बी गुन्हा आहे आणि पोरांना पाठीशी घालणाऱ्याचा बी गुन्हा आहे. ह्या 4-5 पोरांना जर पाठीशी घातलं नसतं ह्यांनी तर आतापर्यंत पोलीस पाटील आमच्यापाशी आले असते किंवा आमचं लिकरू आम्हाला बघायला भेटलं असतं. पोलीस पाटलाच्या एका चुकीमुळं आम्हाला आतापर्यंत 2 महिन्यात न्याय भेटला नाही.